विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानव म्हणावे का? ओळखलत का? मी सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या नेवासी पाटलांची मी कन्या. माझ्या वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी माझं लग्न झालं आणि हळूहळू कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं आहे तो एक साधा सुद्धा माणूस नाही, तो या जगाचा क्रांतिसूर्यच आहे. पूर्वीच्या काळी स्त्रियांनी उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीने कसं आपण भलं, आपलं घर भलं आणि आपलं काम भलं. स्त्री पुरुष उच्च नीचता यात खूप भेदभाव होता, पण या सर्वांवर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. ज्योतिराव एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना एक फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट, बिकॉज वुमन एज्युकेटेड सो हाऊस एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं, आले ते माझ्याकडे पाठीपुस्तक घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झाला माझा अभ्यास सुरू. काना, मात्रा, वेलांटी, उकार, वेगबे, वेदोंचार मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि हळूहळू काव्यही रचू लागले. अशातच 1 जानेवारी 1848ला मी पुण्यात भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा उघडली. मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेणपटासारखं जगलात तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगलात तर ना होईल. पण धर्माचं मात्र धर्म बुडाला म्हणून ना होईल. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्याने कोणता धर्म बुडतो हो? इतका का हात तकलात असू शकतो का हा धर्म? धर्मासाठी माणूस असतो की माणसासाठी धर्म? त्यामुळे आम्ही सतीबंदी प्रथाही सुरू केली. केशव पण यावरती मात केली. मी रस्त्याने जात असताना चिखल फेकला मी सहन केलं, शेण फेकलं मी सहन केलं, थुंकले तरीही मी सहन केलं. पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता आणि एक दिवस मी रस्त्याने जात असताना एक माणूस मला येऊन म्हणतो कसा, ए टवळे, कुठं निघालीस? ज्योतिराव फुलेंचीच बायको ना व तू? आधी आमच्या पोरी बाळींना शिकवणं बंद कर. अगं, तुला तुझी अब्रू प्यारी आहे की ती शिक्षण? कदाचित त्याला माहीत नसावं, आम्ही सुद्धा ज्योतिरावांच्या पत्नी आहोत. ते अशी घेतली आणि दिली एक बाजून आणि त्याला सुनावलं, आज आलाय, थोबाड फुटले, पण जर पुन्हा आलास ना, तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेल. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती याला नेहमीच बळी पडत आलेली आहे. यानंतर आम्ही विधवा महिला काशीबाई यांच्या मुलाला म्हणजेच यशवंतला आम्ही दत्तक घेतलं, त्याला वाढवलं, मोठं केलं आणि त्याला डॉक्टरही बनवलं. अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. लोक काखेत गाठी येऊन धडाधडा मरू लागले होते. मी यशवंताला सांगितलं, यशवंत, आपल्याला हॉस्पिटल उभारायचं आहे. यशवंताने हॉस्पिटलही उभारलं. आम्ही रुग्णांवरती उपचार करत होतो, पण प्लेग हा संसर्गजन्य रोग होता, त्यामुळे तो कधी ना कधी आम्हालाही होणार होता. पण मुळीच जगलो आम्ही या समाजासाठीच ना, मग यासाठी मरण पत्करावं लागलं. तर मरणात तुझं स्वागत आहे. सावित्रीची सावित्री बाई झाली, कारण आनंद होता तो आयाबाया शिकण्याचा. म्हणून विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना शुद्ध खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून मुलींना शिकवा, कारण जर मुलगा शिकला ना, तो एकटा शहाण होतो, पण जर मुलगी शिकली ना, ती संपूर्ण घराला शिकवते. म्हणून मुलींना शिकवा. बरं, येते, लक्षात ठेवा. धन्यवाद.